गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता आपण इयत्ता 7वीचा जो इतिहास आहे महाराष्ट्र बोर्ड यामध्ये धार्मिक समन्वय संतांविषयी माहिती तुम्हाला टीईटी संदर्भात पण विचारली जाते. आता आपण सुरुवात करूया. भाषा आणि धर्म याची विविधता हे भारतीय समाजाचे एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे. वैशिष्ट्याची दखल घेऊन भारतीय संविधानाने सर्व धर्म समभावचे तत्व स्वीकारलेले आहे. मध्ययुगीन भारतात समाज जीवनामध्ये या तत्वांच्या आधारे धार्मिक समन्वयाचे प्रयत्न झाले होते. या प्रयत्नांपैकी भक्ती चळवळ, शीख धर्म आणि सुफी पंथ हे यांचे आपल्या समाज आणि एक वैशिष्ट्य स्थान आहे. भारतात निरनिराळ्या प्रदेशांमध्ये या विविध विचारधारा निर्माण झाल्या. त्यांनी ईश्वर भक्तीबरोबरच बघा काय म्हटलंय, त्यांनी ईश्वर भक्तीबरोबरच धार्मिक आणि सांप्रदायिक समन्वय भर दिला. या संबंधी माहिती आपण या पाठात अभ्यासणार आहोत. आता सीटीएटी ला जे आहे ते तुम्हाला उपयोजन करायचं आहे, पण टीएटी ला तुम्हाला उपयोजनात्मक प्रश्न विचारला जात नाही. तिथे तुम्हाला जी संकल्पना जी आहे ती संकल्पना सांगायची आहे आणि सीटीएटी ला काय करायचं, तुम्हाला उपयोजन करायचं आहे. बघा, भारतीय धर्मजीवन प्रारंभी कर्मकांड आणि ब्रह्मज्ञान याच्यावर विशेष भर होता. मध्ययुगात हे दोन्ही मार्ग आपले पडून भक्ती मार्गास महत्व आले. आता तुम्हाला जर माहित असेल का कर्मकांड वगैरे वाढल्यामुळे काय होतं, मग भक्ती मार्गाचा उदय झाला किंवा एखादी प्रथा खूप क्रूर होत असेल त्यामुळे एक दुसऱ्या संप्रदायाची पण निर्मिती झालेली तुम्हाला बघायला मिळते. महत्व आले. या मार्गास अधिकाराभेद फाजील महत्व नसल्याने, म्हणजे काय फाजील महत्व, फाजील महत्व म्हणजे काय, एखाद्या संस्कृतीचा आधार घेऊन कुठेतरी अन्याय होत असेल किंवा असं काही क्रूर प्रथा चालू असेल तर या अशांना महत्व नाही, वेगळा संप्रदाय स्थापन झाला. भारतात वेगवेगळ्या प्रांतांमध्ये स्थानिक परिस्थितीला अनुरूप भक्तिपथाचे वेगवेगळे आविष्कार आढळून येतात. या पथाने संस्कृत आणि भाषेऐवजी सर्वसामान्य भाषेचा अवलंब केला. आता सगळ्यात महत्वाचं काय होतं माहितीये का, जे प्राचीन ग्रंथ होते या प्राचीन ग्रंथामध्ये तुम्हाला जी संस्कृत भाषा कुठेतरी आढळत होती, पण जर हे जेव्हा एक उदयास आले, नवीन संप्रदाय जेव्हा उदयास आले, तर यांचं सगळ्यात महत्वाचं काय होतं, जी भाषा आहे सर्वसामान्य भाषेचा अवलंब केला. सर्वसामान्य भाषेचा अवलंब काय केला का सामान्य लोकांना तो धर्म कळायला पाहिजे, काय वाईट आहे काय चांगलं आहे या संकल्पना समजून घेतल्या पाहिजे, यासाठी काय केलं, सर्वसामान्य भाषेचा वापर केलेला तुम्हाला दिसून येतो. अशा प्रादेशिक भाषेच्या विकासासाठी या धार्मिक चळवळीचा हातभार लागला. म्हणजे काय, कुठलाही धर्म किंवा कुठलंही ज्ञान समाजापर्यंत पोहोचवायचं असेल त्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय असतं, भाषा. आणि जर भाषाच जर नसेल तर ते पोचणार नाही, हे तुम्हाला इथून सांगण्याचा उद्देश त्यांचा आहे. भक्ती चळवळ, आता इथे काय म्हटलंय बघा, भक्ती चळवळीबद्दल आपण माहिती घेणार आहोत. भक्ती चळवळीचा उगम दक्षिण भारतात झाल्याचे मानण्यात येते. या भागात नायरान आणि अळवार या भक्ती चळवळीची उदयास आल्या. बघा, आता हे तुम्हाला टीएटी साठी प्रश्न येऊ शकतो. नायरान आणि अळवार हे भक्ती चळवळीचे उदयास आल्या. नायरान हे शिवभक्त तर अळवार हे विष्णू भक्त होते. बघा, हा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. कधी कधी तुम्हाला असं पण विचारणार, नायरान हे शिवभक्त तर आळवार हे डॅश डॅश होते, तर काय होते, विष्णू भक्त होते. शिव आणि विष्णू एकच आहेत असे मानून त्यांच्यामध्ये समन्वय करण्याचा प्रयत्न झाले. अर्धा भाग विष्णूचा आणि अर्धा भाग शिवाचा, काय म्हटले, अर्धा भाग विष्णूचा अर्धा भाग शिवाचा राखून हरिहर, काय म्हटलंय, हरिहर या स्वरूपाची मूर्ती मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यात आल्या. या भक्ती चळवळीमध्ये समाजाच्या सर्व स्तरामधील लोक सहभागी झाले. ईश्वर प्रेम, माणुसकी, भूतदया, करुणा इत्यादींची शिकवण, म्हणजे करुणा वगैरे, आता हे तुम्ही मोठे विद्यार्थी तुम्हाला काही सांगायची गरज नाही, फक्त प्रश्न कसा विचारला जातो हे मी तुम्हाला सांगणार आहे. दिली. दक्षिण भारतात रामानुज आणि इतर आचार्यांनी भक्ती चळवळीचा पाया भक्कम केला. ईश्वर सर्वांसाठी आहे, ईश्वर भेदभाव करत नाही असे त्यांनी सांगितले. उत्तर भारतातील रामानुजच्या शिकवणीचा मोठा प्रभाव पडला. त्याच्यानंतर उत्तर भारतात संत रामानंद यांनी भक्तीचे महत्व सांगितले. बघा, उत्तर भारतात काय सांगितले, महत्व सांगितले. कबीर हे भक्ती चळवळीचे एक विख्यात संत होता. त्यांनी तीर्थक्षेत्र, व्रत, मूर्तीपूजा यांना महत्व दिले नाही. म्हणजे का महत्व दिले नाही, म्हणजे या संदर्भात मग तुम्हाला प्रश्न असा पण विचारला जाऊ शकतो, यांनी महत्व कशाला दिलं, काय कशाला महत्व दिलं, तर महत्व
मूर्तीपूजेला महत्व दिलं नाही, तीर्थक्षेत्र असेल, व्रत असेल, यांनी अजिबात महत्व दिलं नाही. सत्याला ईश्वर मानले, हा प्रश्न तुम्हाला निर्माण, जे संत कबीर होते यांनी काय, सत्याला ईश्वर, देव कोणाला म्हणा, जे सत्य आहे त्याला, पण मूर्तीपूजा असेल याला त्यांनी धर्म किंवा हे मानलं नाही. तर ईश्वर जे सत्य आहे, सत्याला ईश्वर मानले. सर्व मानव एक आहेत अशी शिकवण त्यांनी दिले. जातीभेद, पंथभेद, धर्मभेद मानले नाही. त्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्य साधण्याचे होते. म्हणजे हिंदू आणि मुस्लिम जसं आज आपण बघतोय, का हिंदू मुस्लिम याच्यापासून त्याला खतरा, त्याच्या म्हणजे अशी काही फोड त्यांनी केलेली नाही. तर दोघं काय ऐक्य, म्हणजे दोघांमध्ये काय झाले पाहिजे, समन्वय तयार झाले पाहिजे, हा त्यांचा उद्देश या पाठातून आपल्याला दिसून येतो. साधायचे होते. त्यांनी हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्मातील कट्टर लोकांना कट्टर शब्दात फटकारले. म्हणजे काय, आज पण बघा धर्माच्या नावावर काय केलं जातं, तू मुस्लिम आहे, तू आहे, ते आहे, आपल्याकडे हे जातीभेद चालू असतात. पण यांनी काय केलं, जे आपल्याला धर्माच्या नावावर काय म्हटलंय बघा, धर्माच्या नावावर कट्टर लोकांना कडक शब्दात फटकारलं. म्हणजे काय, धर्माच्या नावावर तुम्ही राजकारण करू नका, किंवा धर्माचा हा आपल्या धर्माचा आहे म्हणून त्याला स्वीकारू नका, त्याची चूक पदराआड घालू नका, दुसऱ्याची चूक उघडू नका, अशा प्रकारे त्यांनी शिकवण दिली. बंगालमध्ये चैतन्य महाप्रभू, मग आता बंगालमधील कोण आहे चैतन्य महाप्रभू, हा प्रश्न येऊन गेलेला आहे. कृष्ण भक्तीचे महत्व सांगितले. त्यांनी उपदेशामुळे लोक जातीची आणि पंथाची बंधने ओलांडून भक्ती चळवळीत सहभागी झाले. म्हणजे काय, चैतन्य महाप्रभूंनी काय सांगितले, की जातीची जी बंधन आहेत ती बंधनापेक्षा देव आहे किंवा सत्य आहे हे महत्वाचं आहे. काय बरोबर आहे का नाही. मग ही जातीची बंधनं ओलांडून लोक काय झाले, सहभागी झाले. चैतन्य महाप्रभूच्या प्रभावाने शंकरदेव यांनी, आता मग हा पण इथे एक प्रश्न निर्माण होऊन जाईल, का चैतन्य महाप्रभूच्या प्रभावाने कोण काय झालं, शंकरदेव यांनी आसाममध्ये कृष्ण भक्तीचा प्रसार केला. म्हणजे प्रश्न तुम्हाला इथे कसा बनेल, का चैतन्य महाप्रभूच्या प्रभावाने डॅश डॅश आसाममध्ये त्यांनी भक्ती मार्गाचा, तर कोणी केला, शंकरदेव यांनी आसाममध्ये प्रचार केला. हा एक प्रश्न. गुजरातमध्ये पण संत नरसिंह मेहता हे प्रसिद्ध वैष्णव संत होऊन गेले. आता तुम्हाला वैष्णव संत म्हणून हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. नरसिंह मेहता ते निरसम कृष्ण भक्त होते, त्यांनी समतेचा संदेश दिला. त्यांनी गुजराती भाषेचे आद्य कवी मानतात. आता तुम्हाला इथे अजून एक पण प्रश्न, गुजराती भाषेचे आद्य कवी म्हणजे काय, कोणाला म्हटलं जातं, नरसिंह मेहता. बरोबर आहे का नाही. त्यामुळे काय करायचं, टीईटी पास व्हायचं असेल तर तिथे फक्त असं वाचून चालणार नाही, तर प्रश्न किती तयार होतात हे लक्षात घ्यायचंय. त्याच्यानंतर काय म्हटलंय, संत मीराबाई. आता संत मीराबाई कृष्ण भक्तीचा महिमा सांगितला. आता संत मीराबाई यांनी कोणाचा महिमा सांगितला असा पण प्रश्न विचारला जाईल. तर संत मीराबाई यांनी कशाचा सांगितला, कृष्ण भक्तीचा महिमा सांगितला. त्या मेवाडच्या राजघराण्यातील होत्या. हा प्रश्न येऊन गेलेला वाटतो. मीराबाई कुठे, मेवाडच्या राजघराण्यातील होत्या. राजघराण्यातील सुखाचा त्याग करून त्या कृष्ण भक्तीत तल्लीन झाल्या. राजस्थानी व गुजराती भाषामध्ये त्यांनी, बघा आता कुठल्या भाषामध्ये त्यांनी काय केलं हे पण विचारलं, राजस्थानी आणि गुजराती भाषांमध्ये त्यांनी भक्ती रचना केला. मग आता संत मीराबाई यांनी कोणत्या भाषेत भक्ती रचना केल्या, हा पण प्रश्न, राजस्थानी आणि गुजराती, हा एक तुम्हाला प्रश्न इथे बनवू शकतो. त्यांनी भक्तिगीते सहिष्णुता व मानवतेचा संदेश देणारे आहेत. त्यांची भक्तिगीते कशाचे आहेत, भक्ती, सहिष्णुता आणि मानवतेचा संदेश देणारे आहेत. संत रोहिदास हे एक महान संत होते. त्यांनी समतेचा आणि मानवतेचा संदेश दिला. संत सेना एक प्रभावी संत होऊन गेले. हिंदी साहित्यातील महाकवी सूरदास यांनी, आता बघा हिंदी साहित्यातील महाकवी कोण, सूरदास, हा एक प्रश्न. सूरदास यांनी सूरसागर हे काव्य लिहिले. हा एक प्रश्न येण्याची शक्यता असते. कारण काय होतं, हिंदी साहित्यातील महाकवी सूरदास यांनी कोणतं काव्य लिहिले, तर सूरसागर हे काव्य लिहिले. कृष्ण भक्ती हा त्यांच्या काव्याचा विषय आहे. मुस्लिम संत रसम खान यांनी, बघा आता मुस्लिम संतांबद्दल पण तुम्हाला इथे माहिती विचारलेली आणि ती विचारू पण शकतात. त्यामुळे काय करायचं, प्रत्येक टॉपिक अभ्यासताना तेवढा काळजीपूर्वक अभ्यासा. त्याच्यानंतर मुस्लिम संत रखम खान यांनी लिहिलेले कृष्ण भक्तीचे गीते रसाळ आहेत. बघा आता जर कधी कधी आता म्हणजे विद्यार्थी फसतात कसे, आता उदाहरणार्थ इथे मुस्लिम संत
रसम खान लिहिले. तर आपण काय करतो, आपला विचार काय असतो, धर्मापुरता मर्यादित असतो. जर आपण जर म्हटलं हा मुस्लिम संत आहे, हा कस काय कृष्ण भक्ती विरुद्ध किंवा कृष्ण भक्तीबद्दल लिहू शकतो, तर मग जर वाचलं नसेल तर तुम्ही तोच अंदाज लावणार. पण मुस्लिम संत रकम खान यांनी लिहिलेले कृष्ण भक्तीचे गीते रसाळ आहेत. म्हणजे काय, कृष्ण भक्तीचे गीते यांनी लिहिले होते. म्हणजे मग याच्यातून काय कळतं का सर्व धर्म समभाव, सर्वांना तो अधिकार होता. संत तुलसीदासाच्या हे बघा हा प्रश्न आलेला आहे, रामचरित्र मानस या कोणाचं, तुलसीदासाचा हा प्रश्न येऊन गेलेला आहे. या ग्रंथात रामभक्तीचा सुंदर आविष्कार केलेला आहे. आता बघा टीएटी असेल किंवा कुठली परीक्षा म्हणजे कठीण पातळी वाढवत असते. आता पहिल्या वेळा तुम्हाला काय विचारलं, त्यांनी कोणता ग्रंथ लिहिला हा विचारू शकतं. पण या ग्रंथात कोणा संबंधी लिहिले तर रामभक्तीचा सुंदर आविष्कार, म्हणजे कोणाचा, राम विष्णू वगैरे कोणाचं लिहिलंय तर रामभक्तीचा केलेला आहे. त्याच्यानंतर कर्नाटकात महात्मा बसवेश्वरांनी लिंगायत विचारधारेचा प्रसार केला. आता बघा कर्नाटकमध्ये जी लिंगायत विचारधारा तर कोणी केला, तर बसवेश्वर यांनी केला. बरं, हा एक प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. लिंगायत विचारधारेचा प्रचार केला, त्यांनी जातीभेदेला विरोध केला, श्रमपरिस्थितीचे महत्व सांगितले. त्यांनी काय कवे कैलास हे प्रसिद्ध वचन आहे बघा, काय कवे कैलास हे प्रसिद्ध वचन कोणाचे आहे असा प्रश्न विचारला. त्यांचा अर्थ श्रम हाच कैलास होय, अर्थ पण विचारला जाऊ शकतो बरं का. म्हणजे टीएटी अशी हार्ड आहे, याच्यामध्ये हाय पण तुला काय कवे कैलास हे प्रसिद्ध वचन देतील आणि त्याचा अर्थ म्हणजे काय, त्याचा अर्थ काय, श्रम हाच कैलास होय असा आहे. हा अर्थ त्यांना आपल्या चळवळीमध्ये स्त्रियांनाही सहभाग करून घेतले. बघा आपल्या चळवळ जी म्हणजे होती, जी विचारधारा होती त्याच्यामध्ये महिलांना पण समावेश घेतलं. अनुभव मंडप या सभागृहामध्ये होणाऱ्या धर्मचर्चेत सर्व जाती, बघा आता जो सभा कुठे व्हायच्या असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो बसवेश्वरांबद्दल. तो अनुभव मंडप या ठिकाणी सभागृहामध्ये होणाऱ्या धर्मचर्चेत सर्व जातीतील स्त्रिया पुरुष सहभागी होऊ लागले. त्यांनी आपली शिकवण कन्नड या लोकभाषेत, बघा कोणत्या भाषेत दिली, कन्नड या लोकभाषेमध्ये वचन साहित्याच्या माध्यमातून दिली. त्यांच्या कार्याचा समाजावर मोठा परिणाम झाला. महात्मा बसवेश्वरांच्या अनुयायांनी मराठी भाषेत ही रचना केला. आता मराठी भाषेत रचना कोणी केला, स्वतः त्यांनी केला का, जे अनुयायी होते म्हणजे जे विद्यार्थी होते, बरोबर आहे काय, त्यांनी ते मराठी भाषेत रचना केल्या. त्यापैकी मन्नत स्वामी यांनी लिहिलेला परमहंस, बघा मन्नत स्वामी यांनी कोणता लिहिलेला आहे, परमहंस हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. कर्नाटकमध्ये पंप, पुरंदरास इत्यादी थोर संत होऊन गेले. त्यांनी कन्नड भाषेत अनेक भक्तिगीते विचारली. म्हणजे आता तुम्हाला कधी कधी काय विचारलं जाईल, कन्नड मध्ये झालेली संत, मग काही तुम्हाला एक विचारलं, एक त्यांचा गट मन्नत असेल, पंप असेल, या अशा प्रकारे गट पण विचारला जाऊ शकतो. किंवा कर्नाटकातील संत किंवा महाराष्ट्रातील संत असा एक गट पण विचारला जाऊ शकतो. भक्तिगीते रचली. त्याच्यानंतर महानुभाव पंत 13व्या शतकात चक्रधर स्वामी, आता हा पंथ याच्यावर पण एक प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे पूर्वीचे जर पेपर बघितले तर. 13व्या शतकात चक्रधर स्वामी यांनी महाराष्ट्रात महानुभाव पंथ परिवर्तन केला. हा कृष्ण भक्तीचा उपदेश करणारा पंथ आहे. आता सगळ्यात महत्वाचं, भक्ती कशाची होती, शंकराची होती, रामाची होती, हे पण तुम्हाला समजून घ्यायचं आहे. कृष्ण भक्तीचा उपदेश श्री गोविंद प्रभू हे चक्रधर स्वामींचे गुरु होते. आता गुरु कोण होते, श्री गोविंद प्रभू. चक्रधर स्वामींचे गुरु कोण होते, श्री गोविंद प्रभू होते. गुरु होते. चक्रधरांच्या शिष्यामध्ये सर्व जाती जमातीतील स्त्री पुरुषांचा समावेश होता. ते समतेचे पुरस्कर्ते होते. त्यांनी महाराष्ट्रभर भ्रमंती, बघा महाराष्ट्रभर म्हणजे भ्रमंती केली आणि या भ्रमंतीचं मराठीतून उपदेश केला. संस्कृतीऐवजी मराठी भाषेला प्राधान्य दिले. बघा मग आता तुम्हाला असा पण प्रश्न विचारले की चक्रधर स्वामींनी संस्कृत भाषेऐवजी कोणत्या भाषेला प्राधान्य दिलं, पाली असेल, तमिळ असेल, तेलुगू असेल, तर कुठल्या भाषेला, तर मराठी भाषेला प्राधान्य दिलेलं तुम्हाला दिसून येतं. त्यामुळे मराठी भाषेचा विकास झाला. मराठी भाषेमध्ये विपुल ग्रंथ निर्मिती झाली, मोठ्या प्रमाणात ग्रंथ निर्मिती झाली. या ग्रंथाचा प्रसार महाराष्ट्रात प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यात, बघा आता या ग्रंथाचा प्रसार कुठे झालेला आहे हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे. प्रामुख्याने कुठे झालेला आहे, विदर्भ आणि मराठवाडा या भागात झाला. विदर्भातील वृद्ध, बघा आता हे जे तुम्हाला सगळ्यात महत्वाचं काय, टीएटीचा अभ्यास करण्यासाठी हे जे काय करा, हे पॉइंट, आता हे बघा, हे प्रसार तुम्हाला विचारला जाऊ शकतो. प्रसार कुठे झालेला आहे, हा प्रसार विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर
टीएटीचा अभ्यास करताना काय करायचं, उपयोजन तुम्हाला करायचं नाही, म्हणजे मग तुम्हाला पॉइंट समजून घ्यावे लागेल वाचल्यानंतर. त्याच्यानंतर त्यांचे स्थान वगैरे जे आहे, अफगाणिस्तान वगैरे या प्रदेशापर्यंत पोहोचला होता. हे तुम्हाला म्हणजे आता हा ग्रंथ, आता काहींना वाटेल का अफगाणिस्तान पर्यंत खरंच पोहोचला असेल का, असे पण तुम्हाला फसवण्यासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे तुम्हाला माहित आहे का? हे तुम्ही हे वाचून घेऊ शकतात. माहित आहे का तुम्हाला संत एकनाथांनी लिहिलेला हिंदू मुस्लिम यांच्यातील संवाद धार्मिक समन्वयाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. संत शेख महम्मद यांनी शेख महम्मद अवंदित यांचे हद्दी गोविंद हे प्रसिद्ध वचन या समन्वयाचे एक उदाहरण आहे. त्याच्यानंतर गुरु नानक बद्दल विचारलंय. गुरु नानक बद्दल तुम्हाला, गुरु नानक हे शीख धर्माचे संस्थापक होते. बघा आता एक प्रश्न इथे तुम्हाला येऊ शकतो का, शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक म्हणजे कोण होते? धार्मिक समन्वयाचा एक मोठा प्रयत्न म्हणून त्यांच्या कार्याचा उल्लेख करावा लागेल. त्यांनी हिंदू आणि मुस्लिम हे दोन्ही धर्माच्या विविध तीर्थक्षेत्रांना भेट दिल्या. मक्केलाही गेले. बघा मक्का मदिना तुम्हाला माहित असेल. भक्तिभावना सगळीकडे सारखीच आहे ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. आता सगळ्यात महत्वाचं, जातीभेद तुम्ही आता बघत असेल, पण संतांनी काय सांगितलं, कुठलाही जातीभेद नाही सांगितला, धर्मभेद नाही सांगितला, एकतेची भावना निर्माण केली. पण आता जे संत पण आहेत, ते संत सुद्धा, आताचे संत काय करतात, जातीभेद निर्माण करतात, लिंगभेद निर्माण करतात. मग यांना तुम्ही खरं संत म्हणणार का? बरोबर आहे का नाही? लक्षात आली. सर्वांनी सारखेपणाने वागावे अशी त्यांची शिकवण होती. हिंदू आणि मुस्लिम यांचे ऐक्य साधावे यासाठी त्यांनी उपदेश केला. शुद्ध आचरणावर भर दिला. बघा गुरु नानकाच्या उपदेशाने अनेक लोक प्रभावित झाले. आता सगळ्यात महत्वाचं, सर्व धर्म समभाव याच्यावर जर बोलणारा कोणी असेल तर याच्याने लोक प्रभावित होतात. पण जर तुम्ही धर्माच्या नावावर कुठेतरी टार्गेट करणार असाल तर याचा परिणाम तुम्हाला भविष्यात भोगावे लागेल. गुरु नानकांच्या उपदेशाने अनेक लोक प्रभावित झाले. त्यांच्या शिष्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. गुरु नानकांच्या अनुयायांनी शिष्य म्हणजे शीख असे म्हटलं, म्हणजे त्याच शिष्यांना हा प्रश्न येऊन गेलेला आहे. गुरु नानकांचे जे अनुयायी होते, म्हणजे जे विद्यार्थी होते, त्यांना शिष्य म्हणजे काय, शीख असे म्हणतात. काय म्हणतात? शीख असे म्हणतात. गुरु ग्रंथ साहिबा हा शीखांचा पवित्र ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये गुरु नानक, संत नामदेव हा प्रश्न आलेला आहे 2017 मध्ये. या ग्रंथामध्ये स्वतः गुरु नानक आणि संत नामदेव कोणाचे आहे बघा, संत नामदेव, संत कबीर इत्यादी संतांच्या रचनांचा समावेश आहे. मग तुम्हाला प्रश्न विचारला जाईल का कोणत्या संतांच्या गुरु ग्रंथ साहिबामध्ये रचना आहेत, तर कोणाच्या आहेत, तर संत नामदेवांच्या पण आणि संत कबीर इत्यादींच्या त्याच्यामध्ये रचना समाविष्ट आहे. गुरु नानकानंतर शिखांचे 9 गुरु झाले. गुरु गोविंद सिंग हे शिखांचे 10वे गुरु होते. बघा आता गुरु गोविंद सिंग किती नंबरचे होते? 10 नंबरचे होते. हा पण तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर सर्व धर्म शीख गुरु गोविंद सिंगाच्या आज्ञेप्रमाणे गुरु ग्रंथ साहिबा या धर्मग्रंथाचा गुरु मानू लागले. त्याच्यानंतर म्हटले सुफी पंथ. आता सुफी पंथ हा इस्लामिक एक पंथ होय. बघा आता सुफी पंथ काय, एक इस्लामिक पंथ होय. परमेश्वर प्रेमय आहे. प्रेम व भक्ती या मार्गानेच परमेश्वरापर्यंत पोहोचता येते अशी सुफी साधूंची श्रद्धा होती. बघा आता सगळ्यात महत्वाचं, धर्माची शिकवण देत असताना तुम्हाला इथे कुठेतरी आढळले का कर्मकांड केलं पाहिजे, बळी दिला पाहिजे? हे नाही. तर यांनी काय सांगितलं का ईश्वराबद्दल फक्त प्रेम करा, आचरण चांगलं करा, तुम्हाला ईश्वराची प्राप्त होईल. पण हे आपल्या आता काय झालेले, कुठेतरी बळी देणं, हे करणं, मोठी पूजा करणं, याच्यातून आपण देवापर्यंत जाण्याचा मार्ग बघतो. पण यांनी काय सांगितलं का ईश्वरापर्यंत, परमेश्वरापर्यंत जर पोहोचायचं असेल तर तुम्ही फक्त तुमचं प्रेम आणि भक्ती या मार्गाने परमेश्वरापर्यंत तुम्हाला जाऊ शकतो अशी सुफी साधूंची श्रद्धा होती. सर्व प्राणी मात्रांवर प्रेम करावे. प्रेम करावे म्हणजे काय? त्यांना पाळावे, कापून खावे नाही. प्रेम करावे म्हणजे दया, भूतदया त्यांच्यावर दाखवावी. परमेश्वराचे चिंतन करावे, साधेपणाने राहावे. बघा परमेश्वराचं चिंतन करायचं आणि साधेपणाचं राहायचं अशी त्यांची शिकवण होती. ख्वाजा मोहिनुद्दीन चित्ती, शेख निजामुद्दीन अलविया हे थोर सुफी पंथ होत. सुफी संतांच्या उपदेशामुळे हिंदू मुसलमान समाजातील ऐक्य निर्माण झाले. भारतीय संतात सुफी संगती परंपरेने मोलाची भर घातली. आता बघा कुठेही तुम्हाला या धर्माने त्या धर्मावर टीका नाही किंवा त्या धर्माची या धर्मावर टीका नाही. भक्ती मार्ग फक्त विष्णूची भक्ती फक्त हिंदूंनी करावी किंवा रामाची भक्ती यांनी करावी असा काही उपदेश इथे केलेला नाही. सर्व धर्म समभाव याच्यामधून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करायचा आहे.
संतांनी सांगितलेला भक्ती मार्ग सर्वसामान्य आचरण्यात सोपा होता. बघा, आता तुम्हाला माहित आहे का, हे जे संप्रदाय निर्माण झाले वेगवेगळे, वारकरी संप्रदाय पण अशाच पार्श्वभूमीवर निर्माण झालेला आहे का, जे पूर्वी धर्माच्या नावावर महिलांना टार्गेट केलं जायचं, महिलांना खूप अधिकारांपासून वंचित ठेवलं जायचं, जी जाती आपण ज्यांना शूद्र म्हटलं जायचं त्यांना खूप अधिकारांपासून वंचित ठेवलं जायचं. मग असे अधिकार जर त्या धर्मामध्ये मिळत नसतील, या संत म्हणजे या धर्माचा उगम का झाला किंवा तो संप्रदाय काय उदयास आला, तर यामागील सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे काय होते, काय बंधनं मोठ्या प्रमाणात असल्यामुळे नवीन आता वारकरी संप्रदाय बघा, याच्यामध्ये तुम्ही हेच केलं पाहिजे, एवढाच कार्यक्रम केला पाहिजे असं नाही, महिलाच पाहिजे पुरुष पाहिजे असं काही नाही. संतांनी सांगितलेला भक्ती मार्ग सर्वसामान्य आचरणात सोपा होता. स्त्री पुरुषांनी भक्ती चळवळीमध्ये प्रवेश होता. संतांनी आपले विचार लोक भाषेतून मांडले, सर्वसामान्य लोकांना ते अधिक जवळचे वाटले. भारतीय संस्कृतीची जडणघडण झाली, तिच्यामध्ये भक्ती मार्गाचा फार मोठा वाटा आहे. आता तुम्हाला यातून म्हणजे अशाच प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. हे बघा, असे टीएटीला प्रश्न विचारले जाईल. बघा, आता इथे एक कसा प्रश्न दिलेला आहे बघा, महात्मा बसवेश्वर कर्नाटक आणि संत मीराबाई तुम्हाला सांगितले. म्हणजे अशा प्रकारे मग इथे तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल, तो प्रश्न तुम्हाला द्यायचे, म्हणजे असे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. चालेल, हा टॉपिक एवढा होता. फक्त काळजीपूर्वक टीएटीला वाचण्याचा प्रयत्न करा.